प्यार में कधी कधी भाग 6. निशाने पर्समध्ये हात घालून नोटांचं बंडल बाहेर काढलं, पण तिला ते पैसे मोजता येत नव्हते. प्रीताने तिच्या हातातून पैसे आणि बिल काढून घेतलं. जेवढं बिल झालं होतं तिने तितके पैसे मोजून वेटरला दिले आणि बाकीचे पैसे निशाच्या पर्समध्ये ठेवून दिले. लेट्स गो निशा. निशाला उठवत प्रीता म्हणाली, माझ्या लग्नानंतर तुम्ही दोघंही एकटे पडाल. विल यू बोथ मिस मी? निशा काहीही बोलत होती. ऑफकोर्स निशा, वी विल, बट वी विल बी इन टच, नाही का? प्रीता म्हणाली. ऑफकोर्स वी विल बी. ऑफकोर्स. अबाउट अरुण, आय डोंट नो, बट विथ यू आय विल बी. यू आर माय बेस्ट फ्रेंड. निशा म्हणाली. आम्ही दार उघडून बाहेर पडलो. माझ्याकडे एक बेस्ट आयडिया आहे, निशा मध्येच म्हणाली. वाय डोंट बोथ ऑफ यू गेट मॅरिड टू इच अदर? आम्ही दोघांनीही दचकून एकमेकांकडे आणि नंतर निशाकडे पाहिलं. ओ नो, बट यू कांट, निशा म्हणाली. वाय कांट? मी जणू प्रतीक्षितच नजरेने विचारलं. ओ कम ऑन अरुण, आपण दोघेही महाराष्ट्रीयन, फक्त जात वेगळी. तरीही आपल्या घरचे आपल्या लग्नाला तयार झाले नसते. मग ही तर. मी रिक्षा घेऊन येते. प्रीताने निशाला बाहेरच्या खुर्चीवर बसवले आणि ती रिक्षा आणायला गेली. ही तर काय निशा? मी निशाला जोरजोरात हलवून विचारत होतो. अरुण स्टॉप, यू आर हर्टिंग मी. माझा हात बाजूला ढकलत वैतागलेल्या स्वरात निशा म्हणाली. मी मागे वळून बघितलं. प्रीता रिक्षा थांबवून निशाला घ्यायला येत होती. निशा, प्रीताचं काय सांगत होतीस? मी अधीर झालो होतो. अरे ती पंजाबी आहे प्रीता सिंग. जर आपण महाराष्ट्रीयन असून सुद्धा आपलं लग्न नाही होऊ शकत तर मग तिच्याशी तर विचारसुद्धा करू नकोस. निशा ग्लानीत बोलत होती. आकाशात धडाडकन वीज कोसळली. प्रीता रिक्षा घेऊन आली होती. तिने निशाला धरून कसेबसे रिक्षात बसवले आणि त्या दोघी निघून गेल्या. मी हॉटेलच्या दारात थिजल्यासारखा उभा होतो. बरेच वेळाने मला जाणीव झाली की आजूबाजूला जोरदार पाऊस पडत आहे आणि मी मात्र चिंब भिजलो असूनही मूर्खासारखा तेथेच उभा होतो. एकटाच. 11 सप्टेंबर. निशाच्या लग्नाच्या इन्व्हिटेशन कार्डवर हीच तर तारीख होती. काही दिवसापूर्वी अमेरिकेला याच तारखेने रडवले होते. 9/11. बहुधा आज माझा दिवस होता. निशा रीतसर घरी येऊन लग्नाची पत्रिका देऊन गेली होती. पण मी मात्र नेमकं त्याच वेळेस बेंगलोरला ऑफिसच्या कामासाठी जावं लागत आहे म्हणून जाणार नाही असं आधीच सांगून टाकलं होतं. निशाचं लग्न ठरलं आहे, तिचा साखरपुडा झाला. हा विचार मला किती असह्य झाला होता. तर मग तिला दुसऱ्याच्या गळ्यात माल घालताना पाहणं तर इम्पॉसिबल होतं. निशाने खूप इन्सिस्ट केलं, पण तिच्या लग्नाला जायचं की नाही याबद्दल माझ्या मनात काहीही नव्हतं. मी तिच्या लग्नाला जाणार नव्हतो हे तर फायनल होतं. त्या दिवशी शनिवार असल्याने ऑफिसला सुट्टीच होती. इतर सुट्टीच्या दिवशी 8-9 वाजेपर्यंत झोपणारा मी त्या दिवशी मात्र सकाळी 5 वाजल्यापासून जागा होतो. काही केल्या परत झोप लागत नव्हती. सारखं डोळ्यासमोर नवरीच्या रूपातील निशा समोर येत होती. सगळे विधी सुरू झाले असतील. डोक्यात विचार येऊन गेला आणि माझे आणि निशा मधले संबंध आईला माहीत नसले तरी आई निशाला तशी माझी एक मैत्रीण म्हणून ओळखत होती. बऱ्याच वेळा माझा फोन बंद असला की घरच्या फोनवर निशाचा फोन यायचा. 1-2 वेळेस निशा घरीही येऊन गेली होती. त्यामुळे तिच्या लग्नाला मी नाही जात म्हटल्यावर आईने उगाचच प्रश्न विचारले असते. म्हणून मग आवरून निशाच्या लग्नाला जातो सांगून बाहेर पडलो. निशाचं लग्न जिथे होतं त्या कार्यालयासमोर एक दुमजली हॉटेल होतं. वरच्या मजल्यावर एक मोठी काचेची खिडकी होती. तिथून कार्यालयाचा दर्शनी भाग दिसत होता. 11-11:30ची वेळ असल्याने हॉटेलमध्ये फारशी गर्दी नव्हती. त्यातच आठवड्याभराची दाढी आणि चेहऱ्यावर देवदास टाईप्स भाव, त्यामुळे फारसे कोणी माझ्याकडे लक्षही दिले नाही. वेटरनेही फारसं विचार न करता सरळ हॉटेलचे मेन्यू कार्ड समोर धरले. एक अँटिक्विटी लार्ज. मी मेन्यू कार्ड न बघताच ऑर्डर देऊन टाकली. सर, सोडा की अजून काही? वेटर म्हणाला. नथिंग ऑन द रॉक्स प्लीज. ओके सर, म्हणून वेटर निघून गेला. मी खिडकीतून बाहेर बघू लागलो. महागड्या फुलांनी प्रवेशद्वार सजवले होते. चौघडा वाजवणाऱ्या बरोबर 2 तुतारी वाजवणारेही प्रवेशद्वाराजवळ उभे होते. अनेक मोठमोठ्या गाड्या पार्किंगमध्ये उभ्या होत्या. प्रीता सांगत होती तिचं बरोबर होतं. कदाचित तेव्हा आम्हा दोघांना आमच्या या रिलेशनशिपमधील दोष जाणवले नव्हते. पण आता त्याच चुका बाबळीच्या काट्यासारख्या शरीरात घुसत होत्या. आणि असे असताना अजून एका रिलेशनशिपमधून बाहेर पडलो नव्हतो तर मन आधीच प्रीताकडे आकर्षिलं गेलं होतं आणि त्यात आता भर पडली होती ती प्रीता माझ्याच कास्टची नसल्याची. एकीकडे मनाचे काही बंध अजूनही निशामध्ये अडकून पडले होते तर एका बाजूने
ते प्रीताकडे ओढले जात होते. मनाचा हा विलक्षण तणाव माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेला होता. वेटरने विस्कीचा पेक टेबलवर आणून ठेवताच मी बॉटम्स अप करून रिकामा त्याच्या हातात रिफिल करायला दिला. एक क्षण त्यांनी विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले आणि तो पुन्हा ग्लास रिफिल करायला निघून गेला. विस्कीचा एक जळजळीत ओंगळ घशातून पोटापर्यंत तृप्त आग पेटवत गेला. मेंदूला विलक्षण झिंझिण्या आल्या. बाहेर थोडी गडबड चालू होती. मंडपात अनेक फेटेदारी मान्यवर कुणाच्या तरी स्वागतासाठी जमले होते. क्षणार्धात एक पांढरी लाल पजेरो दारात येऊन उभी राहिली. पाठोपाठ पांढरी शुभ्र जॅग्वार आणि ऑडी धुरळा उडवत आल्या. त्याचबरोबर किल्ली दिल्यासारखे बँड-पथक राजकीय आगीपरात गाणं वाजवू लागले. पांढऱ्या जॅग्वारवर फुलं आणि पैशाच्या नोटा उधळल्या गेल्या. निशाचा नवरा. उगाचच माझ्या चेहऱ्यावर छद्मी हास्य येऊन गेलं. हा काय माझ्या निशाला सांभाळणार? निशाला फक्त मीच सांभाळू शकतो. तिचे रुसवे फुगवे, तिचे बालिश लाड, तिचं ओसंडून वाहणारं प्रेम, तिचे गॅपिक्स, तिची स्वप्न, तिचे आईस्क्रीम, तिचे बॉलिवूड प्रेम, तिचे शॉपिंग, तिचे फेवरेट प्लेसेस, सगळं ह्या लग्नानंतर माझी निशा नक्कीच कुठेतरी हरवून जाईल आणि तिची जागा कुणीतरी फक्त मॅच्युअर स्टेटस सांभाळणारी किंवा सांभाळावं लागणारी पाटलीन घेईन. मी घड्याळात नजर टाकली. सेकंड काटा स्वतःच्या मंगरुळीमध्ये धावत होता. अजून 45 मिनिटं आणि मग तदेव लग्नम. अंगावर एक सरसरून काटा आला. पुढचा पेग घ्यायला ग्लास उचलला आणि मोबाईल वाजू लागला. मला कुणाचाही कसलाही फोन घ्यायची इच्छा नव्हती. मी वाजणाऱ्या फोनकडे दुर्लक्ष केलं आणि ग्लास ओठांना लावला. फोन वाजून बंद झाला आणि परत थोड्या वेळाने वाजू लागला. काहीसं वैतागूनच मी फोन घेतला. हॅलो अरुण, प्रीता बोलते. कुठे आहेस तू? कुठे आहेस म्हणजे? ऑफकोर्स बँगलोरला. मी आवाज शक्यतो नॉर्मल करत म्हणालो. का? काय झालं? अरुण, खोटं बोलू नकोस प्लीज. कुठे आहे सांग. अरे यार, मी कशाला खोटं बोलू? खरंच बँगलोरला आहे मी. पण काय झालं काय? ओ वाव, व्हॉट अ कॉन्सिडंट. तुमच्या ऑफिस बाहेर पण लग्न आहे का कुणाचं? आणि तेथेही राजकीय आई बरात वाजते वाटतं. प्रीता उपहासाच्या सुरात म्हणाली. शट. मी स्वतःशीच पुटपुटलो. ओके, सो आय एम हिअर ओनली. मग मग तू लग्नाला का येत नाहीयेस? निशाने 10 वेळा तरी मला विचारलं असेल की तू खरंच बँगलोरला आहेस का? कम ऑन यार, डोंट बी सो मीन. तिला खरंच आवडेल तू आलास लग्नाला तर. प्रीता समजवण्याच्या स्वरात बोलत होती. नाही प्रीता, इट्स नॉट दॅट इझी फॉर मी अँड इट वॉन्ट बी फॉर हर. आम्ही दोघेही खरंच खूप अटॅच होतो एकमेकांशी. मला तिथे बघितल्यावर मला माहीत नाही ती कशी रिॲक्ट करेल. यू नो हर राईट. अरुण, मला सांग तू कुठे आहेस? डोंट वरी, मी नाही सांगणार निशाला. मी 7 लव्समध्ये आहे, कार्यालयाच्या समोरच. ओके, असं म्हणून प्रीताने फोन बंद केला. काही मिनिटांमध्येच मी प्रीताला कार्यालयातून बाहेर येताना पाहिलं आणि मी खुर्चीवरून उठेपर्यंत ती वरतीसुद्धा आली होती. टिपिकल पंजाबी स्टाईलचा राणी कलरचा घागरा चोली तिने घातला होता. सोनेरी रंगाचे हेवी वर्क त्या घागऱ्याचे सौंदर्य अजूनच खुलवत होते. गालावर त्याच कलरचा पण लाईट शेडचा मेकअप होता. ब्लॅक आयलायनर्सने तिचे आधीच अट्रॅक्टिव्ह असणारे डोळे अजूनच अट्रॅक्ट करत होते. पूर्ण मनगट भरून रंगीबेरंगी बांगड्या तिला टिपिकल गर्ली लुक देत होत्या. प्रीता सरळ माझ्या टेबलजवळ आली. प्रीता, तू इथे यायला नको होतंस. मी आजूबाजूला बघत म्हणालो. प्रीताला तिथे बघून अर्धे झोपेत असलेले, दारू चढलेले 4-5 लोक एकदम जागे झाले होते. आणि माझ्याकडे आणि प्रीताकडे ते आलटून पालटून बघत होते. बहुधा त्यांच्या मते प्रीता समोरच्या लग्नातून पळून आलेली नवरीच होती आणि मी तिचा बॉयफ्रेंड, अर्धवट दारूच्या नशेत असलेला. आता आम्ही एकमेकांच्या हात धरून पळून जाणार या अपेक्षेने सगळे आमच्याकडेच बघत होते. प्रीताने खुर्ची पुढे ओढली आणि माझ्यासमोर बसली. ती सरळ माझ्याच डोळ्यात बघत होती. मी जास्त वेळ तिच्या नजरेला नजर देऊ शकलो नाही. मी नजर खाली वळवली. काय हे अरुण? प्रीता हळू आवाजात म्हणाली. निशाला अजूनही वाटत आहे तू येशील. ती अजून पुढे काहीतरी बोलणार होती, पण अचानक ती थांबली. माझे डोळे पाण्याने डबडबले होते. मला खरंच ते शक्य नाही प्रीता, खरंच नाही. मी नाही तिला दुसऱ्यांची होताना बघू शकत. फॉर नो रिझन. माझा गळा भरून आला होता. खूप जोरजोरात रडावेसे वाटत होते. प्रीताने तिचा हात माझ्या हातावर ठेवला. अरुण, मी माझं डोकं तिच्या हातावर ठेवलं. डोळ्यातील गरम अश्रू तिच्या हातावर टपकू लागले. आजूबाजूची लोक अधिक उत्सुकतेने आमच्याकडे बघत होती. मी डोळे पुसले आणि परत सरळ बसलो. प्रीताने तिचा उजवा हात पुढे केला. तिच्या हातामध्ये रंगीबेरंगी तांदूळ होते. अक्षदा हे अरुण. माझा हात उलटा करून तळहातावर अक्षदा ठेवत ती म्हणाली. निशा डेफिनेटली
डिझर्व युअर ब्लेसिंग. निदान तो हक्क तरी तिच्याकडून हिरावून घेऊ नकोस. प्रीताने एकदा माझ्याकडे बघितले आणि तिथून निघून गेली. मी बराच वेळ त्या अक्षदाकडे झपाटल्यासारखा बघत होतो. लग्नाचा मुहूर्त येऊन ठेपला होता. शेवटच्या मंगळाष्टका पार पडल्या आणि तदेव लग्न सुरू झालं. काही वेळ आणि नंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. मी आजूबाजूला बघितलं. प्रीता गेल्यानंतर सगळ्या लोकांचा उत्साह मावळला होता आणि सगळे परत आपल्या मदिरेकडे वळले होते. परत एकदा सर्व अंगावरून काटा आला. मी काही अक्षदा उचलल्या आणि कार्यालयाच्या दिशेने टाकल्या. ऑल द बेस्ट निशा. हॅव अ हॅपी मॅरेड लाईफ. फॉरगिव्ह अँड फॉरगेट मी. आय शुड नॉट हॅव पुल्ड यू इन टू दिस. आय विश यू अ बेटर लाईफ विदाऊट मी. उरलेल्या अक्षदा मी खिडकीतून उडवून दिल्या. गॉड ब्लेस यू निशा. बाहेर सनई चौघड्यांना ऊत आला होता. मी हताश होऊन खुर्चीवर बसलो. समोरचा ग्लास एका घोटात संपवला आणि चेहरा तळ हातामध्ये खुपसून टेबलवर डोकं ठेवलं. घसा जाळत पोटात विसावलेली विस्की अधिक तप्त होऊन डोळ्यातून बाहेर पांझरत होती.